एक डोळा, दोन डोळे आणि तीन डोळे. दूरच्या एका भूमीत एक वृद्ध स्त्री तिच्या 3 मुलींसोबत राहत होती. सर्वात मोठी मुलगी 1 डोळ्यांची होती. मधल्या मुलीला 3 डोळे होते आणि सर्वात लहान मुलीला 2 डोळे होते. त्यांची आई वृद्ध स्त्री सर्वात मोठ्या दोघींवर जास्त प्रेम करत असे. त्यांना हवं असेल ते सगळं ती करायची. खूप खूप धन्यवाद आई. सर्वात लहान मुलीला नेहमी कठीण कामं आणि घरकाम दिलं जात असे. खरं तर ते तिला निरुपयोगी आणि अक्षम आहे असं म्हणत असे. आणि त्यांनी तिला जेवणाच्या टेबलावरही बोलवलं नाही. आई, 2 डोळे आमच्या बरोबर या टेबलावर खाण्यास पात्र नाही, कारण ती काही करू शकत नाही. पण मी तर म्हणून आईने तिच्या 2 डोळ्यांच्या मुलीला त्यांच्या बरोबर टेबलवर जेवू दिलं नाही. सर्वांनी टेबल सोडल्यानंतर तिला फक्त उरलेलं अन्न देण्यात आलं. तरीही ती सर्वांशी प्रेमाने आणि दयाळूपणाने वागत असे. एके दिवशी तिच्या 1 डोळ्याच्या आणि 3 डोळ्यांच्या मोठ्या बहिणी 2 डोळ्यांच्या मुलीकडे आल्या. त्यांनी तिचा अपमान केला आणि घाणेरडे कपडे तिच्या अंगावर फेकले. तू हे कपडे चांगले धुतले नाहीस, ते पुन्हा धु. 2 डोळ्यांनी रडत घर सोडले. ती पुन्हा कपडे धुण्यासाठी नदीवर गेली. माझ्या बहिणी माझ्याशी असे का वागतात? मी त्यांचं काय बिघडवलंय? 2 डोळ्यांची मुलगी रडत असताना तिच्या समोर एक परी आली. परीने तिच्या चमकदार पोशाखाने 2 डोळ्यांच्या मुलीला भुरळ घातली. पण तिने आपला चेहरा तिच्यापासून लपवून ठेवला. 2 डोळ्यांची सुंदर मुलगी का रडतेस? कारण मी घरात सर्वात लहान आहे. माझ्या आई आणि बहिणी म्हणतात की मी निरुपयोगी आहे आणि त्या माझा तिरस्कार करतात आणि मला जेवणाच्या टेबलावर शिळे अन्न देतात. अगं सुंदर मुली, उदास होऊ नकोस. पहा, माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेट आहे. ही जादूची काडी आहे. जर तू इच्छा केली आणि 3 वेळा जादूची काडी फिरवली तर ती पूर्ण होईल. जेव्हा 2 डोळ्यांच्या मुलीने इच्छा व्यक्त केली तेव्हा जेवणाचे टेबल दिसले. टेबल स्वादिष्ट अन्नाने भरलेले होते. अरे वा, हे पदार्थ बघा, सर्व गरम गरम आणि ताजे. 2 डोळ्यांची मुलगी अनेक दिवसांपासून उपाशी होती, म्हणून ती टेबलावरील अन्न खाऊ लागली. तुझे खाणे झाल्यावर तुला फक्त 2दा काडी फिरवायची आहे. 2 डोळ्यांच्या सुंदर मुली, लक्षात ठेव, फक्त 2दा. परी तिचा चेहरा न दाखवता अदृश्य झाली. 2 डोळ्यांच्या मुलीने चांगले जेवण केल्यानंतर काडी 2दा फिरवली आणि टेबल नाहीस झालं. बापरे, माझे पोट भरलंय. मी खूप आनंदात आहे. पण मला ही काडी माझ्या बहिणींपासून आणि आईपासून लपवावी लागेल, नाहीतर ते काहीही करतील. 2 डोळ्यांची मुलगी वॉकिंग स्टिक म्हणून काडी वापरून घरी परतली. टेबलावर उरलेले अन्न तिला दिसले, पण पोट भरलेले असल्यामुळे तिने ते खाल्ले नाही. 2 डोळ्यांची मुलगी तिची चालायची काठी घेऊन रोज पुन्हा बाहेर जायची. ती पाण्याच्या काठावर गेली, तिची काठी फिरवली आणि तिला पाहिले तितकं खाल्लं. पण एके दिवशी जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या मोठ्या 1 डोळ्याच्या आणि 3 डोळ्यांच्या बहिणींना त्यांच्या धाकट्या बहिणीच्या 2 डोळ्यांमध्ये बदल दिसला. प्रत्येक वेळेस ती बाहेर जाते आणि परत येते तेव्हा हसत का येते? आणि आपण तिच्यासाठी ठेवलेलं अन्नही ती खात नाही.
दुसऱ्या दिवशी 2 डोळ्यांची बहीण बाहेर गेल्यावर मत्सरी बहिणी तिच्या मागे गेल्या. थोड्या वेळाने 2 डोळ्यांची मुलगी पाण्याच्या काठावर आली. तिने एक इच्छा केली आणि काडी 3 वेळा फिरवली आणि स्वादिष्ट अन्नाने भरलेले टेबल समोर आले. हे पाहून बहिणीही थक्क झाल्या. अच्छा, म्हणजे ती रोज स्वादिष्ट अन्नाने पोट भरते तर, आणि ती आपल्याला देतही नाही. 1 डोळा आणि 3 डोळ्यांच्या मुली घरी धावत आल्या आणि त्यांनी जे पाहिले ते त्यांनी त्यांच्या आईला सांगितले. तिने जे ऐकले त्यावर आईचा विश्वास बसेना. तिला खूप राग आला. 2 डोळ्यांची मुलगी घरी परतण्यापूर्वी सर्वजण लपून राहिले. मुलगी घरात शिरताच तिची आई तिच्या जवळ आली आणि हातातली काडी घेऊन ती अर्धी मोडून टाकली. नाही, तू असं का केलंस? आम्ही उपाशी पोटी घरी बसलो असताना तू स्वादिष्ट अन्न खात होतीस. या घरात तुझ्यासाठी आणखी अन्न नाही. 2 डोळ्यांची मुलगी एवढी अस्वस्थ झाली की ती तुटलेली काडी घेऊन बाहेर गेली. त्याच वेळी रहस्यमय चांगली परी पुन्हा तिच्या समोर आली. रडू नकोस 2 डोळ्यांची सुंदर मुलगी. काठीचे तुकडे घे आणि चांदण्याखाली गाडून टाक. तू पुन्हा हसशील. 2 डोळ्यांच्या मुलीला तिचा चेहरा दिसण्याआधीच गूढ परी गायब झाली. मुलीने लगेच जाऊन परीच्या म्हणण्याप्रमाणे केले. दुसऱ्या दिवशी तिने काडीचे तुकडे जिथे पुरले होते तिथे चांदीची पाने आणि सोनेरी फळे असलेले एक झाड उगवले. ते इतके भव्य आणि तेजस्वी होते की प्रत्येक जण ते पाहू शकत होता. 2 डोळ्यांच्या मुलीच्या आई आणि बहिणींना झाडाजवळ जाऊन काही फळं गोळा करायची होती. पण जेव्हा जेव्हा बहिणी फळासाठी पोहोचायच्या तेव्हा झाडाच्या फांद्या वर उचलल्या जायच्या. ते पाहून 2 डोळ्यांची मुलगी लगेच त्यांच्याकडे आली. कदाचित मी या सुंदर झाडाचे फळ घेऊ शकेन. आम्हाला ते मिळू शकलं नाही, तुला कसं मिळेल? 2 डोळ्यांच्या मुलीने तिचे हात झाडाकडे पसरले. मला काही फळ आणि आनंद दे, चकाकणाऱ्या झाडा. या दयाळू शब्दानंतर झाडाने आपल्या फांद्या 2 डोळ्यांच्या मुलीसमोर वाकवल्या जेणेकरून तिला फळं सहज घेता येतील. 2 डोळ्यांच्या मुलीला ती फळं आई बहिणींना द्यायची होती, पण ते ईर्षेने वेडे झाले होते. अरे, मी ते करू शकते. पहा, मला काही फळ आणि आनंद दे चकाकणाऱ्या झाडा. मला काही फळ आणि आनंद दे चकाकणाऱ्या झाडा. पण 1 डोळा आणि 3 डोळ्यांच्या मुलींना झाडाने प्रतिसाद दिला नाही. हे झाड फक्त 2 डोळ्यांच्या मुलीच्या आदेशाचे पालन कसे करते? त्याच क्षणी एक देखणा शूरवीर त्याच्या घोड्यावरून तिथे आला. जा इथून 2 डोळ्यांच्या मुली, झुडपा मागे लपून जा. आपल्या स्वार्थाने आम्हाला लाजवू नकोस. गरीब 2 डोळ्यांच्या मुलीने आज्ञा पाळली आणि तिच्या हातात फळे घेऊन झुडपांच्या मागे लपली. जेव्हा राजकुमार चांदीच्या पानांच्या आणि सोनेरी फळांच्या झाडाजवळ आला तेव्हा तो आश्चर्यचकित होऊन पाहत होता. वाह, जर या भव्य झाडाच्या मालकाने मला चांदीची एक शाखा दिली तर मी त्याला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवेन. आम्ही या झाडाचे मालक आहोत महाराज. मी तुम्हाला चांदीची शाखा देऊ शकते. 1 डोळा आणि 3 डोळ्यांच्या मुलीने झाडाची फांदी तोडण्यासाठी खूप उड्या मारल्या, पण व्यर्थ. त्यांना एका पानालाही स्पर्श करता आला नाही. तूच म्हणाले होतीस ना की हे झाड तुझं आहे म्हणून.
मग तुम्ही त्यातून एकही फळ का काढू शकत नाही? 2 डोळ्यांच्या मुलीला बाहेर येऊन तिची फळे राजकुमारासोबत वाटून घ्यायची होती, परंतु तिला तिच्या आई आणि बहिणींची भीती वाटत होती, म्हणून ती तशीच बसून राहिली आणि रडू लागली. आणि मग रहस्यमय परी पुन्हा दिसली. 2 डोळ्यांच्या सुंदर मुली, झाडाचे पान घे आणि तुझ्या हृदयाला लाव. मग न घाबरता राजकुमाराला सामोरी जा. 2 डोळ्यांच्या मुलीने परीने सांगितल्याप्रमाणे केले आणि तिचा जीर्ण झालेला पोशाख चमकदार आणि सुंदर पोशाखात बदलला. ती लपून बसलेल्या झुडपातून ताबडतोब बाहेर आली आणि तिच्या हातात फळं घेऊन शूरवीराचा सामना केला. शूरवीर 2 डोळ्यांच्या मुलीच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला आणि तो तिच्यावरून दृष्टी काढून घेऊ शकला नाही. मी तुम्हाला सोनेरी फळं असलेली चांदीची शाखा देऊ शकते राजकुमारा. मला तुला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवायचं आहे. सुंदर डोळ्यांच्या मुली, तू माझ्याशी लग्न करशील का? 2 डोळ्यांच्या मुलीने राजकुमाराचा लग्नाचा प्रस्ताव ताबडतोब स्वीकारला आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली. हे पाहून मत्सरी बहिणी आणि आईने 2 डोळ्यांच्या मुलीची माफी मागितली. आम्हाला वाटले की तू अक्षम आहेस, कारण तू आमच्यापेक्षा लहान आहेस आणि आम्ही तुझ्याशी वाईट वागलो, पण तू शुद्ध मनाची आणि दयाळू आहेस. माफ कर बहिणी. 2 डोळ्यांच्या मुलीने तिच्या बहिणी आणि आईला माफ केले. चांदीचे झाड आता तुमचे आहे, त्यातून तुम्हाला हवी तेवढी फळे मिळू शकतात. 2 डोळ्यांच्या मुलीच्या या सुंदर शब्दानंतर रहस्यमय परी चांदीच्या पानांच्या झाडाच्या टोकावर प्रकट झाली आणि तिने प्रथमच आपला चेहरा दाखवला. 2 डोळ्यांच्या मुलीला हे पाहून खूप आश्चर्य वाटले की परीला 3 डोळे आहेत आणि लक्षात आले की लोकांना चांगले वागवण्यासाठी फक्त चांगल्या हृदयाची गरज असते, मग ते कितीही वेगळे दिसत असले तरीही. मग 2 डोळ्यांची मुलगी आणि राजकुमार घोड्यावर बसले आणि शाश्वत आनंदाकडे निघाले. एकेकाळची गोष्ट आहे. एक गरीब विधवा बाई आपल्या मुलाबरोबर राहत असे. तिचा मुलगा जॅक काहीही काम करत नसे, कारण तो खूप आळशी होता. त्यामुळे त्यांच्याकडे पैसेही नव्हते. आई, खायला दे ना काहीतरी, मला भूक लागली आहे. दिवसा मागून दिवस गेले. ते लोक आणखी गरीब झाले. एक वेळ अशी आली की त्यांना त्यांची चंदेरी गाय विकावी लागली, कारण ते तिला खाऊ घालू शकत नव्हते. जॅकच्या आईने त्याला सांगितलं की गाय बाजारात घेऊन जा आणि चांगल्या किमतीत विक. मग ते कदाचित खाण्यासाठी काही विकत घेऊ शकले असते. बाजारात जाताना जॅकला एक विचित्र दिसणारा म्हातारा भेटला. त्या म्हाताऱ्या माणसाने गायीकडे पाहिले आणि जॅकला म्हणाला, हे बाळा, जर तू मला तुझी गाय दिलीस तर त्या बदल्यात मी तुला एक मौल्यवान गोष्ट देईन बघ. हे ऐकून जॅकला खूप आनंद झाला. म्हाताऱ्या माणसाने 5 दाणे आपल्या खिशातून काढले. हे एवढेसे दाणे? पण हे जादूचे दाणे आहेत. जॅकचा आधी त्यावर विश्वास बसला नाही, पण तो म्हातारा माणूस म्हणाला, ऐक माझ्या बाळा, तू एक चांगला आणि हुशार मुलगा आहेस. हे जादूचे दाणे घे, तुला कधीही पश्चाताप नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव. जॅकने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या जादूच्या दाण्याच्या बदल्यात आपली चंदेरी गाय त्याला दिली. आपल्या कामावर खुश होऊन जॅक आपल्या घराकडे धावला. आई, हे बघ मी काय आणलंय. जॅकला एवढा आनंदात पाहून त्याच्या आईला वाटलं की तो गाय खूपच चांगल्या किमतीत
विकून आला असावा. जेव्हा जॅकने आपल्या आईला जादूचे दाणे दाखवले तेव्हा ती उदास झाली. तिने ते जादूचे दाणे अंगणात फेकून दिले आणि जॅकला आपल्या खोलीत जायला सांगितलं. तू तुझ्या खोलीतच राहायचंय जोपर्यंत मी तुला बाहेर बोलवत नाही, आणि आज तुला अजिबात जेवण मिळणार नाही. सकाळी जॅकने आपल्या खिडकी बाहेर डोकावलं तेव्हा तो चकित झाला. त्यांच्या खोलीच्या खिडकीतून त्याने पाहिलं की एक रोपटं खूप वेगाने वाढत होतं. हे ना सर्वसाधारण झाड होतं ना एखादं फूल. हे जादूच्या दाण्याचं झाड होतं. जॅकने त्या विशाल दाण्याच्या झाडावर उडी मारली. त्याच्या वेड्या वाकड्या पानांवर शिडीप्रमाणे चढू लागला. काही वेळ चढल्यावर तो एका विचित्र ठिकाणी पोहोचला. तेथे सगळं काही मोठं होतं. त्याने एक फुलांनी बहरलेला रस्ता पाहिला ज्याच्या तटावर एक मोठं घर होतं. जॅक घराजवळ पोहोचला आणि त्याने दार वाजवलं. एका विशाल महिलेने आतून उत्तर दिलं. मी तुम्हाला विचारणार होतो की तुमच्याकडे काही खायला मिळेल. हो आहे, पण तुला माझा नवरा येण्या अगोदर इथून निघून जावं लागेल, कारण माझ्या नवऱ्याला लहान मुले खूप आवडतात आणि तो त्यांना खाऊन टाकतो. जॅक खूप घाबरला होता, पण तेवढाच भुकेलेलाही होता. जसा तो खाण्यासाठी टेबलावर बसला त्याने ऐकलं की कोणीतरी खोल आवाजात बाहेर बोलत होतं. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. हो हो हो. त्या बाईने जॅकला हाक मारली. आत्ताच्या आत्ता ओव्हन मध्ये जाऊन लप बाळा. जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपून बसला. तो राक्षस किचन मध्ये येऊन वास घेऊ लागला. मला मुलाचा वास येतोय. तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला त्या मांसाचा वास येत असेल जे मी काल मांजरीला खाऊ घातलं होतं. जेवण झाल्यानंतर तो राक्षस आपलं सोनं मोजू लागला. काही वेळानंतर तो मोजता मोजता थकला आणि झोपी गेला. जॅक ओव्हन मधून बाहेर आला आणि त्याने सोन्याची बॅग उचलली. त्याने ती बॅग दाण्याच्या झाडाखाली फेकली आणि तो झाडावरून खाली उतरू लागला. त्याने ती सोन्याने भरलेली बॅग उचलली आणि धावत घरात गेला. जॅकची आई सोने पाहून खूप खुश झाली. त्या दिवसानंतर ते कधीच गरीब राहिले नाहीत. पण काही महिन्यांनी त्यांच्याजवळ जे सोनं होतं ते संपलं. जेव्हा काहीच मार्ग उरला नाही तेव्हा जॅक पुन्हा दाण्याच्या झाडावर चढला आणि त्या राक्षसाच्या घरी पोहोचला. मागल्या वेळी तू इथे आला होतास तेव्हा आमची सोन्याने भरलेली बॅग नाहीशी झाली होती. पण तरीही तिने जॅकला प्रेमाने आत बोलवलं. थोड्या वेळाने राक्षस घरी आला. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. राक्षसाचा आवाज ऐकताच जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपला. जेवण झाल्यावर राक्षसाने त्याच्या पत्नीला कोंबडी आणायला सांगितली.
जेव्हा पत्नीने कोंबडी आणली तेव्हा त्याने कोंबडीला अंडे देण्यास सांगितलं. जॅकला हे पाहून आश्चर्य वाटलं की त्या कोंबडीने सोन्याचं अंड दिलं. आणि जेव्हा राक्षस झोपला, जॅक अवनमधून बाहेर आला आणि त्याने कोंबडीला उचललं आणि खालच्या बाजूला पळाला. सोन्याच्या अंड्यांमुळे जॅक आणि त्याची आई पुन्हा श्रीमंत झाले होते. पण काही दिवसांनी जॅकने पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि तो दाण्याच्या झाडावर चढला. त्यावेळी राक्षसाच्या घरात हळूच घुसला, त्याच्या पत्नीपासून लपून छपून, आणि मोठ्या तांब्याच्या भांड्यात जाऊन लपला. थोड्या वेळाने राक्षस तेथे आला. मला मुलाचा वास येतोय, कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. यावेळी राक्षसाच्या बायकोने जॅकला पकडायचं ठरवलं. जर एखादा मुलगा असेल तर अवनमध्ये असेल. जॅक दुसरीकडे लपला होता. राक्षस आणि त्याच्या बायकोने संपूर्ण घर शोधलं, पण त्यांना जॅक सापडला नाही. जेवल्यावर राक्षसाने सोन्याची वीणा टेबलावर ठेवली आणि तिला वाजण्याचा आदेश दिला. वीणा वाजू लागली आणि राक्षस झोपी गेला. यावेळी जॅकला कसंही करून ही वीणा न्यायची होती, म्हणून तो राक्षसाच्या गुडघ्यावरून चढत टेबलवर पोहोचला. पण असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. वाचवा! वीणा ओरडली. जॅकने वीणा पाठीशी मारली आणि टेबलवरून उडी मारली. राक्षस जागा झाला आणि जॅकच्या मागे धावला. जॅक दाण्याच्या झाडावरून गतीने खाली उतरू लागला आणि राक्षस त्याच्या मागे. जेव्हा तो घरी पोहोचला, जॅकने आईला बोलवलं. आई, लवकर ये आणि कुऱ्हाड घेऊन ये. त्यांनी दाण्याचं झाड कापायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी दाण्याचं झाड कापून टाकलं आणि राक्षस जोरात जमिनीवर पडला. ते दोघे राक्षसापासून सुरक्षित होते. नशीब आपलं, आपण वाचलो. ते दोघे सुरक्षित होते, पण जॅकला आपल्या वागण्यावर खूप पश्चाताप होत होता. तो आज लोभी वृत्तीमुळे जीव गमावून बसला असता. त्याने त्याच्या आईला वचन दिलं की तो कधीही चोरी करणार नाही आणि तो उद्यापासून खूप कष्ट करणार आहे. त्या दिवसानंतर जॅक आणि त्याची आई कधीही गरीब राहिले नाहीत. हो, त्यांच्याजवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती मदतीसाठी, पण जॅकनेही काम करणं सोडलं नाही.